नमस्कार. आज आपण जो समाज शिकणार आहोत त्याचं नाव लघुबोध. अगदी थोडक्यात समर्थ आपल्याला बोध करणार आहेत. याचा अर्थ लक्षात येईलच की झालेलीच गोष्ट परत सांगणार आहेत, नवीन काही सांगणार नाहीये. गेले काही समास आपण या आत्मज्ञानाची ओळख करून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं समर्थ आपल्याला सांगतात की तो जो सर्व कर्ता, सर्वज्ञानी, सर्वव्यापी असा जो भगवंत आहे, जो ईश्वर आहे, तो समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. आता आपल्या जीवाला काय आहे, आपल्या जीवाला जन्मभर कसला ना कसलं तरी भय असतं, अज्ञान असतं आणि त्यामुळे ह्या देहाच्या कोंडीतून आपल्याला असं स्वतःला मोकळं करून घेता येत नाही आणि म्हणून तो ईश्वर म्हणजे जे काही आहे ते कळत असलं तरी प्रत्यक्ष काही आपल्याला तो समजत नाही. आणि म्हणून पुन्हा पुन्हा ते आपल्याला सांगतात की देहातीत होणं, मनातीत होणं, सगळीकडे ईश्वरच भरलेला आहे, सर्वांमध्ये ईश्वर आहे वगैरे वगैरे सारखं सांगतात. आजच्या समासात समर्थ आपल्याला सांगणार आहेत की हे सगळं सोपं वाटायला हवं असेल ना तर संतांच्या सहवासात जा. संतांच्या सहवासात गेलं की त्यांना हा अनुभव असतो. ते असतात तुमच्या आमच्यासारख्या देहामध्ये, पण तरी देखील त्यांना मात्र ईश्वराचा अनुभव आलेला असतो. त्यामुळे आपल्यासारखे दिसतात, आपल्यासारखे वागतात, आपल्यासारखे 24 तास असतात, आपल्यासारखाच प्रपंच असतो, आपल्यासारखेच प्रपंचातली सुखदुःख सगळं असतं, पण तरीही त्यांना ईश्वराची ओळख झालेली असते. त्यामुळे त्यांच्या सहवासात जावं, त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घ्यावा. त्यांना माहीत असतं की हा जो जीव आहे तो ईश्वर स्वरूपच आहे. आपण आपल्याला ज्या रूपाला जे नाव दिलेलं आहे ते रूप, ते नाव असं सगळं आपण आपली ओळख करून घेतो किंवा देतो, परंतु तो ईश्वरच आहे हा अनुभव संतांचा असतो. म्हणून त्यांच्याशी संबंधात राहावं असं समर्थ आपल्याला सांगणार आहेत. दुसरं असं आहे की त्यांच्या सहवासात राहिलं, ते काय सांगतायत त्याचं श्रवण मनन केलं तर या ईश्वराचं ज्ञान त्यांना जसं झालं तसं तुम्हाला पण होईल याची खात्री पण समर्थना आहे. म्हणून पण समर्थ आपल्याला हे करायला सांगतात. हे जे ईश्वराशी तादात्म्य होणं आहे, म्हणजे हे जे काही अद्वैत अनुभवायचं आहे त्याच्यासाठी काय काय करायला हवं तर ते आत्ता म्हटलं तसं मनातीत स्वस्थ बसलं की आपल्याला अनुभव आहे की मनामध्ये स्वस्थ म्हणजे आपण देहाने स्वस्थ कदाचित बसू, कदाचित हातपाय हलवणार नाही, अगदी डोळे सुद्धा बंद ठेवू, सगळ्या गोष्टी शक्य होतील तर आपण करू. श्वासाचा सुद्धा आवाज येणार नाही, श्वासाच्या गतीवर आपण लक्ष ठेवू. त्यामुळे शरीराची हालचाल होणार नाही हे कदाचित आपल्याला जमू शकेल, परंतु मनाचं काय, मन सारखं इकडे तिकडे जाईलच. किती सेकंदाला एका पाठोपाठ एक कधी नव्हे ते विचार मनामध्ये येत राहतातच. ते जे काही देहातीत होणं, मनातीत होणं आहे ते आपल्याला जमायला हवं. म्हणून ते आपल्याला संतांच्या सहवासात जायला सांगतायत. दुसरं असं की यांनी काय मोठं लगेच आत्मज्ञान प्राप्ती होणार आहे वगैरे असं काही नाही, पण निदान एक आनंदाचा, समाधानाचा एक अनुभव आपल्याला मिळेल. म्हणजे थोडीशी आपण एका टप्प्याची प्रगती साधू. आणखीन काय व्हायला पाहिजे म्हणजे संतांच्या सहवासात गेलं, संत साहित्याचा अभ्यास केला तर जो काही श्रवण मननाचा, त्यांच्या सानिध्याचा जो काही आपल्याला फायदा होईल तो किती होईल तर एक टप्पा पुढे जाऊ नये असं नाही की तो एक छान आनंदाचा, समाधानाचा अनुभव आपल्याला मिळेल. पण तरी देखील आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली असेल असं नाही. असं आहे की जोपर्यंत देह आहे तोपर्यंत त्या आपण केलेला म्हणजे कर्तेपणाचा जो भाव म्हणतो तो थोड्या कमी जास्त स्वरूपात असतोच, तो काही जात नाही. आणि तो जो कमी जास्त स्वरूपात असणारा कर्तेपणाचा भाव आहे त्याच्यामुळे येणारं सुखदुःख आहे, पापपुण्य आहे, आपण, आपले कुटुंबीय, आपली अशी सर्कल असतात ना, हे सगळ्यात जवळचं, मग त्याच्यापेक्षा नातेवाईकांच्या बाबतीत पण असतात. तर हे सगळं जे काही इतर आणि आपण असा जो सगळे व्यवहार असतो त्या सगळ्या गोष्टी आपल्या मनात येतात. आणि म्हणून ईश्वराचं जरी अगदी दर्शन झालं असं पण म्हटलं, अगदी संतांचा सहवासात मिळाला, संत काय सांगतात ते आपण ऐकलं तर त्या ईश्वराचं सुद्धा एक प्रकारे सगुण ज्ञान आपल्याला होईल. परंतु आत्मज्ञान जे म्हणतो आहे ते काही होणार नाही. तो जो आत्मा आहे तो कसा अकर्ता आहे, निर्गुण निराकार आहे, त्याच्याशी जे अनन्य होणं आहे तो अगदी म्हणजे कळस, ज्याला आपण टॉप ऑफ द वर्ल्ड असं म्हणूया, ते आत्मज्ञान आहे, तो आत्मबोध आहे. मग समर्थ आज आपल्याला लघुबोध शब्द पण तसा वापरलाय की अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, हे जमत नाही असं वाटतं ना, नक्की जमेल अशा पद्धतीचं समर्थ आपल्याला सांगणार आहे.
आता आपण अनुभव घेतोय की हे जे सगळं दृश्य जग आहे त्यामध्येच तो ईश्वर आहे असं सांगून झालेलं आहे. पण तो कालातीत आहे, होता असणार आहे असं काही नाही आहे, तो आहेच आहे. म्हणजे नेहमी जे ज्ञानेश्वर माऊली उदाहरण देतात ते उदाहरण आपण जर लक्षात घेतलं की खरं तर दोन्हीच आहे, पण नुसता भास आहे, सर्प आहे असं वाटतंय. आता सर्प आहे भास, तो सर्प विषारी असेल असा आणखीन एक त्याच्यावरचा संशय आहे. त्या सर्पाचं विष त्या दोरीला लागलं असेल हा अजून एखादा संशय आहे. आता मुळातच जर तो सर्प नाही आहे तर हे पुढलं सगळं नाहीच आहे ना, दोरीच आहे ती. तसं हा निर्गुण निराकार आत्माच फक्त खरा आहे. वर दिसणारं हे जे जग आहे ते नाहीच आहे, तो भासच आहे. त्या सगळ्या घडणाऱ्या गोष्टी भोवताली असणारं सगळं ते भासच आहे. हे जे काही कळणं आहे म्हणजे भगवंताशी अनन्यता साधणं आहे, सगळीकडे ईश्वर आहे असं समजणं आहे. ही यालाच आपण वेगळ्या शब्दामध्ये आत्मनिवेदन भक्ती असं म्हटलं. ही अनन्यता, ही आत्मनिवेदन भक्ती, हे ज्याला साधतं तो परमपुरुष परमात्मा, परमेश्वर जाणणारा परमेश्वरच अशा प्रकारचा या लघुबोधातून एक निष्कर्ष समर्थ आपल्याला काढून देणार आहेत. खरं तर असं आहे की ही एक साधना आहे, असं काही पिहळद होगोरी असं नाही होत की वाचला बाबा ऐश्वर वाचून झाली, राजभोग वाचून झाला, गीता मी किती वेळा अभ्यासले म्हणजे हे सगळं कळलं असं काही नाही. तर त्याच्यासाठी ही फक्त काय आहे, संत साहित्य किंवा संत आपल्याला सांगतात ते एक तात्विक पार्श्वभूमी आहे. आपलं मन तयार करण्यासाठीची ही तयारी आहे. प्रत्यक्ष जी की अनन्यता आहे ती आपल्यालाच साधायची आहे, पण त्याच्यासाठीची जी तयारी आहे ती सगळी तयारी मात्र ते आपल्याकडनं नक्कीच करून घेत आहेत. आपण असं पाहिलं होतं मागच्या समासांमध्ये की ज्या सगळ्या पंचमहाभूतांनी हे सगळं विश्व तयार झालेलं आहे, ही पंचमहाभूत सुद्धा पृथ्वी, तेज, वायू, आकाश ही सुद्धा सगळी नाशिवंत आहेत. म्हणजे जे जे दिसणार आहे ते सगळं नाहीसं होणार आहे हे वारंवार त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि म्हणून जे शाश्वत आहे, जे ते आत्मतत्व आहे, जे दिसतच नाही आहे ते फक्त अविनाशी असणारं त्याला जाणायचं आहे. आणि ते आपल्याला समजत नाही आहे, कारण आपल्या बुद्धीवर, डोळ्यावर, मनावर, अनुभवावर इतका विश्वास आहे की जे दिसतंय ना ते सत्य मानायची आपल्याला सवय आहे. आणि म्हणून जे दिसत नाही त्या आत्म्याला आपल्याला जाणता येत नाही. आणि म्हणून आपल्याला संतांपाशी जावं लागतं. संत आपल्याला मार्ग सांगतात. संत की आत्मज्ञान असं घेणार नाही, आपल्यामध्ये भरणार आहेत असं नाही होणार आहे. ते फक्त मार्ग सांगतात की या मार्गाने जा की काम होईल एवढं सांगतात, शिकवतात. त्याच्यामध्ये एक शब्द त्यांनी आपल्याला शिकवला की हे सगळं जे आहे ना हे असं इतकं एकत्र कालवलं गेलेलं आहे की त्यातलं सार आणि असार आपल्याला वेगळं काढता आलं पाहिजे. जे शाश्वत आहे ते शाश्वत आणि अशाश्वत वेगळं काढता आलं पाहिजे. जर आपण सारासार विवेक, नित्यानित्य विवेक असे शब्द यापूर्वी वापरलेले आहेत. म्हणजे मग हळूहळू खरा मी कोण, म्हणजे ईश्वर कोण याचा शोध आपल्याला लागेल. सगुण जे आहे, जे दृश्य आहे, जे चंचल आहे ते सगळं पलीकडे जाणं नाही तर त्याच्या पलीकडे काय आहे ती जी काही दृष्टी आपल्याला न्यायची आहे, जे जे दिसत आहे त्याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. ते जे काही येते आत्मतत्व, आत्मनिवेदन, भक्ती इथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. सगुणाचा आधार घ्यायचा आहे. वारंवार समर्थाने आपल्याला सांगितलेली ओवी आठवावी लागते की सगुणाचे जे आधार आहे पण निर्गुण पाविजे निर्धार आहे. आणि सारासार विचारे संत संगे, संतांची संगत पण हवी. संतांनी सांगितलेला सार असार हा विचार पण आपल्याला करता यायला हवा. आणि हे जे सगळं असं मिसळलेलं आहे त्यातलं सार आपल्याला काढता यायला पाहिजे, हे तर नक्कीच आहे. आणि मग आपल्याला जो नरदेह मिळालाय हे जर आपल्याला सगळं जमलं तर एका अर्थाने आपण धन्य होऊन जाऊ. पहिल्या 11 ओव्यांमध्ये आता म्हटलं तसं ह्या सगळ्या पंचमहाभूतांचं हे जे काही अशाश्वतपण आहे ते 2 ओव्यांमध्येच पण सगळं वर्णन करून आपल्याला अगदी पटलं की खरंच आहे. आपण पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश म्हणतोय त्याच्यामुळे हे सगळं निर्माण झालेलं आहे. प्रत्येक निर्माण झालेल्या चेतन अचेतनच्या मागे ह्या पंचमहाभूतांचा काय जो प्रमाण कमी जास्त असेल पण भाग सहभाग आहेच. हा पण सगळा शाश्वत नाही. मग काय खरंच आहे. पृथ्वी म्हणजे काय तर जमीन, माती. आता मातीपासून तयार झालेल्या कुठल्याही गोष्टीचं काय शाश्वतपण आहे. अगदी मातीपासून आपण घर, सुरई, विटा, घर, किल्ले जे काही बनवतो ते सगळं शाश्वत काहीच नाही, त्यातलं परमनंट काहीच नाही. पाण्याचं आपल्याला माहिती आहे की पाणी सुद्धा इव्हॅपोरेट होऊन जातं, वाफ होऊन जाते. पाणी सुद्धा काही शाश्वत नाहीच. अग्नी शाश्वत नाहीच, विजतो. अग्नी सूर्य मावळतो. वायू, वारा, वाऱ्याबद्दल तर वारा आपल्याला खरं म्हणजे तसा प्रत्यक्ष वारा असा दिसतच नाही.
आकाशस्थित वायू आहे, आकाशामध्ये तो आहे, जेवढा आकाश आहे तेवढा वायू भरलेला आहे. तो वायू इतरांच्या सगळ्या हालचाली पानं हलतायत म्हणून आपल्याला कळतं की वारा आहे. किंवा अगदीच आपण वारा पडलाय, खूप उकडताय, मग आपण काहीतरी घेऊन हलवतो, मग आपल्याला वारा म्हणजे काय ते कळतं. तर वारा ही गोष्ट पण कायमस्वरूपी नाहीच. आकाश म्हणजे तर काय, पोकळी जेवढं जेवढं उंच जावं तेवढं तेवढं आकाश आणखी वरती जात आहे. त्यामुळे अनुभवावरून आपल्याला कळेल की ही पंचमहाभूत आहेत, ह्यांचंही सगळं अशाश्वतच आहे. म्हणजे समर्थाने ओवी पण वापरलेलीच आहे की आपण जसं मराठीत म्हण आहे, शीतावरून भाताची परीक्षा, की प्रत्येक काही गोष्ट बघावं लागत नाही. थोडंसं एक शीत बघितलं शिजलायला की मग आपलं गॅस बारीक करायचा, वरती झाकण टाकायचं, 2 मिनिटांनी बंद करून टाकायचा. हे जसं आपण शीतावरून भाताची परीक्षा करतो तसं ते म्हणतात की ही सगळी तुम्हाला अनुभवावरून लक्षात येईल की पंचमहाभूतं जी आहेत ती सगळी अशाश्वत आहेत. आपल्याला कळेल. खरोखरच आहे. नावापुरतं ह्या सगळ्यांना जरी म्हटलं तरी तात्पर्य सांगताना आपल्या लक्षात येतं की प्रत्येक गोष्ट ही ह्या पंचमहाभूतापासून झाली आहे. आणि पंचमहाभूतं जर शाश्वत नाही आहेत तर ह्या सगळा जो काही पसारा आहे, जे शाश्वत नाही त्यापासून निर्माण झालेली गोष्ट शाश्वत कशी काय असणार, स्वाभाविकच आहे. त्यामुळे आपल्याला तत्वतः काय प्रत्यक्ष ही गोष्ट मान्यच करावी लागेल. सगळं ह्याचा संशयच असल्याचं काही कारण नाही असं आपल्याला काय. आणि मग याच्या दुसरी बाजू की खरंच तो जे काही ईश्वर, ते जे काही आत्मतत्व आपण म्हणतोय दिसत नसलं तरी स्वतः सत्य आहे, निराकार आहे, आपल्याला पटेल. पुढल्या 12 ते 16 ओव्यांमध्ये या दोघांची तुलना समर्थाने केली आहे की एकाला साकार आणि एकाला निराकार म्हटलं. आत्ता म्हटलं तसं की खरोखरच दृश्य जगामधल्या सगळ्या गोष्टींना काहीतरी आकार आहे, काहीतरी नाव आहे, त्याचं उपयोजनावरून आपण काही नाव त्याला दिलेलं असेल, नाशिवंत आहे, अगदी बरोबर. त्याच्या उलट आपण ज्या आत्मतत्वाचा विचार करतोय ते निराकार आहे, त्याला नाव नाही, रूप नाही, शाश्वत आहे. पण ते दोन्हीही साकार, निराकार, नाशिवंत, शाश्वत वगैरे वगैरे हे सगळं एकमेकांमध्ये असं काही मिसळलं गेलं आहे ते आपल्याला विवेकानं, सारासार विचारानं वेगळं करावं लागतं. म्हणजे वेगळं समजून घ्यावं लागतं. मी कोण याचा शोध घ्यावा लागतो. ते जे काही शोध घेणं आहे आणि आत्मा समजून घेणं आहे ते फार कठीण आहे. ज्ञानापासून त्याचं आकलन होत नाही. आता हे ज्ञान कुठून आणायचं असा प्रश्न येईल. ते काही डिग्री मिळून 4 वर्षाचा 5 वर्षाचा कोर्स नाही आहे. त्यामुळे ते ज्ञान कसं आणायचं, त्यासाठी संतांकडे जायचं, त्यांना विचारायचं. आत्मा कसा ओळखायचा ते सांगणार. विचारायचा प्रश्न, आत्मस्वरूप कसं आहे त्याला माहिती आहे, ते सांगतील. हा प्रश्न संताला विचारला. आता खरंच आपण एखाद्या संताला हा प्रश्न विचारला म्हणजे आता भगवद्गीता झाली, ज्ञानेश्वरी झाली तरी तो कृष्ण अर्जुनाचा संवादच आहे. आपण दासबोध शिकतो, दासबोध सुद्धा गुरु शिष्यांचा संवादच आहे. त्यामुळे संवादरूप या ग्रंथांमध्ये शिष्यांनी आपल्या संतांना किंवा गुरूंना, सद्गुरूंना हा प्रश्न विचारलाच आहे की आत्मस्वरूप म्हणजे नेमकं काय आहे. तर त्यांनी उत्तर दिलेलं तेच आहे की आत्मा अविनाशी आहे. आपण येतो जातो, वस्तू निर्माण होतात, संपतात, नाहीशा होतात. तसं याचं होत नाही. तो अविनाशी आहे, त्याला जन्म नाही, त्याला मृत्यू नाही, तो साकार नाही, तो नित्य आहे. तो त्याला आकार जरी नसला तरी तो अनित्य नाही आहे, येतोय जातोय नाही, तो नित्य आहेच आहे, अशाश्वत ज्याला म्हणतात तसं आहे. असं सगळं त्याचं वर्णन संत करतील. ते आपल्याला विवेकानं समजून घ्यावं लागेल. आणि त्यालाच आपण सार, असार, नित्यानित्य हे जे काही शब्द वापरले त्याच्यातून आपल्याला ते विवेकानं शोधून घ्यायचंय, समजून घ्यायचं. ते दाखवण्याची गोष्ट नाही. आपण म्हणू शकतो, वस्तूंमध्ये म्हणू शकतो की पेन आणि त्याचं हे कुठं आहे बाबा झाकण, तर म्हणू शकतो. पण तसं इथे नाही ना की सार आणि असार म्हणजे काय, तर ते इतकं एकत्र मिसळलेलं आहे की ते विवेकाने समजून घेण्याचीच गोष्ट आहे. आता जर का पंचमहाभूत अशाश्वत, त्यांच्यापासून निर्माण होणाऱ्या सगळ्या गोष्टी अशाश्वत, आणि मग याचा अर्थ तसा आहे, त्याला अजून एक शब्द वापरला की ते सगळं माईक आहे, फसवा आहे, दिसतंय पण तसं नाही आहे. हां, दृश्य ही गोष्टी दिसत आहे परंतु ते काही खरं नाही आहे. उलट जे दिसत नाही आहे तो आत्मा सगळं विश्व व्यापून आहे, दिसत नाही आहे परंतु तरी देखील सर्वांमध्ये. म्हणजे या पंचमहाभूतांचा विचार केला तरी आपण म्हणतो की त्या आकाशाखाली ही पृथ्वी, आप, तेज, वायू हे त्या आकाशाखाली आहेत. म्हणजे आकाश त्यांना व्यापून आहे. म्हणजे क्षणभर आपण आपल्या सोयीसाठी असं म्हटलं की आकाश म्हणजे आत्मस्वरूप, तर त्या आत्मस्वरूप आकाशामध्ये हे सगळं गच्च भरलेलं आहे. खरं आहे.
आणि मग क्षणभर आपण आपलं अंदाज यावा म्हणून, खरं आकाश म्हणजे काय पोकळीच आहे, पण आत्मा सगळीकडे आहे याच्यासाठी आपण ब्रह्मरूप, आकाश, ब्रह्मवस्तू, आत्मा असं ते म्हणण्यापुरतं, आकाश म्हणजे आत्मवस्तू नाही, परंतु आकाश जसं सगळीकडे आहे तसं ते ब्रह्मवस्तू सगळीकडे आहे असं. पण आकाश आपल्याला भासतं, म्हणजे आकाश आपल्याला कळतं, डोळ्यानं दिसतं, तशी ही आत्मवस्तू काही दिसत नाही. त्यामुळे समजून घ्यायचं की ते जे काही भास आहे, त्या भास म्हणजे नेमकं काय आहे ते लक्षात घ्यायचं. आता 20 पासून पुढल्या अवयांमध्ये, म्हणजे जरी आत्ता आपण ब्रह्मवस्तू म्हणजे नेमकं काय, आत्मवस्तू म्हणजे नेमकं काय हे सांगता येत नाहीये, पण निदान व्याप्ती कळावी म्हणून आकाशाचं उदाहरण दिलं. पुढल्या ह्याच्यामध्ये आपल्याला गीतेमध्ये ना आकाशाचं उदाहरण या अशाच पद्धतीनं भगवंतांनी पण अर्जुनाला सांगताना घेतलंय, आणि त्याच्यामध्ये त्यांनी आकाशामध्ये कसा वायू स्थित आहे ते पण सांगितलं. आणि तो वायू वेगळा सार आणि असाल ना, तो वायू वेगळा कसा करायचा तेही आपल्याला माहिती आहे, नाही तर तो दिसत नाही. तो आकाशामध्ये स्थित असलेला वायू आहे, सगळीकडे जेवढा आकाश आहे तेवढा वायू आहे. तसं म्हटलं तर वातावरणाच्या पलीकडे आकाश आहे, म्हणजे वायूशिवाय आकाश आहे, पण आकाशाशिवाय वायू नाही असं आपल्याला म्हणता येईल. परंतु एवढ्या सखोल आपल्याला इथे जाण्याची काही आवश्यकता नाही, लघुबोध आहे. त्या थोडक्यामध्ये समर्थ आपल्याला सांगणार आहेत. त्या 20व्या ओळीपासून पुढे ते आपल्याला सांगणार आहेत की आपण या अभिलाषी तत्वाला, या आत्मतत्वाला जाणून घेण्यासाठी मननानं, थोडं निधिध्यासानं संतांचं श्रवण करतोच आहोत. थोडासा त्यांचा अनुभव आहे, आपण पण तो अनुभव घ्यावा. चिंतनाच्या साह्याने, मननाच्या साह्याने हे नेमकं काय असेल याचा विचार करावा. काय परमात्म स्वरूप म्हणजे ते समजून घ्यायचा प्रयत्न करा. विचार करा आपण कोण आहोत असा विचार करावा. आणि मग आपल्या लक्षात असं येईल की देहाच्या अंताच्या वेळेला असं आपण म्हणतो की ते पंचप्राण आहेत ते सोडून जातात. आणि हे जर आपण खरं आहे की देह टाकला म्हणजे काय तर पंचप्राण जातात, आणि मग आपण म्हणतो की आता देहात काहीच नाही, देहात राम नाही, मग आपण त्या देहाला अग्नीमध्ये देतो. तर हे जे की आहे आपण क्षणभर असा विचार करूया की तोंड दाबून धरलं आणि श्वास कोंडून जर आपण धरला तर देह बाहेर पडतो ना, म्हणजे श्वासाशिवाय की आपण जिवंत राहू शकत नाही, आणि देहच नसेल तर करते पण नाही. एवढ्यासाठी देहाचा विचार आपल्याला करायला हवा. आपण जर सार असा विवेक करणार आहोत तर त्याच्यासाठी देह असला पाहिजे. देहाशिवाय आपण या सगळ्या गोष्टीचा विचारच नाही करू शकणार. विचार करायचा असेल तर देह असायला हवा. या नरदेहाच्या शिवायचे अन्य जीवजंतू या सगळ्याचा विचार नाही करू शकतो. कुठला परमार्थ आणि कुठला आत्मज्ञान माणूसच करू शकतो. त्यामुळे देहाची तर आवश्यकता आहेच. देहाशिवाय हे सगळे पंचप्राण काय आहेत, आत्मज्ञान काय आहेत, पंचमहाभूतं कशी शाश्वत आहेत आणि नाहीशी होणारी आहेत, हे सगळं कळणारच नाही. देह आहे, त्या देहाला मनबुद्धी आहे, विचार करण्याची ताकद आहे, त्यालाच सारसार कळणार, त्यालाच संत काय सांगतायत त्याचं श्रवण मनन करता येणार. त्यामुळे वायूच्या शिवाय देहाला आणि देहाच्या शिवाय वायूला म्हणजे या प्राणाला काही करता येणार नाही. किंवा आत्म्याला म्हणूया, देह आहे म्हणून आत्मा कळणार आहे, आत्मा आहे म्हणून हा देह जिवंत राहणार आहे हे नक्कीच. एकमेकांशिवाय एकमेकांना काहीच करता येणार नाही, एकमेकांना दोघंही हवीतच. आता वरवर पाहिलं तर आपल्याला माणसं दिसतात. विचार करून पाहिलं तर आपण काय पाहणार आहोत की सगळीकडे ईश्वर भरलेला आहे. वरवर आपल्याला दिसलं तुमची माझी नावं वेगळी आहेत, आपण किती कोटी कोटी माणसं आपल्या देशात आहोत, तर ती सगळी माणसं आहेत. तर वरवर पाहिलं तर आपल्याला वेगवेगळ्या व्यक्ती वेगळी माणसं दिसतात ना. पण आता विचार काय करायचा आहे तर आपण सगळीकडे ईश्वरच पाहतोय, मग आपल्याला काहीच दिसत नाही. तसं आहे की मी करताय असं म्हटलं तर आपल्या इच्छेप्रमाणे घडायला हवं याची आवश्यकता आहे. पण जर का तसं घडत नाहीये, घडत नसेल तर मी करताय असं म्हणणं चुकीचं आहे. ईश्वर करताय असं म्हणायचं. अशा श्रवणा मनाचा विचार करतात, म्हणजे ईश्वर करता आहे, आपण निमित्त मात्र आहोत. मी करता नसेल, एखादी गोष्ट मी केलेली नाही आहे तर त्याचा फायदा पण माझा नाहीच, म्हणजे मी भोगता पण नाही. मग ईश्वरच करता, ईश्वरच भोगता असं विचार करता करता या गोष्टी येतील हळूहळू. हे जे मनातीत होणं, देहाती करायचं आपल्यालाच, म्हणजे सगळं दुसरं कोणीतरी करेल, मी केलंच नाहीये, मी करता नाही, आपण त्याच्यात पण हुशार आहोत की मी केलंच नाही त्यामुळे भोगणार नाही असं सांगितलं, ठीक आहे नाही करा, असं नाही चालणार. करायचं आहे परंतु अशा ईश्वर करता आहे असं समजून करायचं आहे. हे कळण्यासाठी सूक्ष्म विचार
आपल्याला करता आला पाहिजे. आता जो विचार करेल त्याला कळेल, स्वाभाविकच आहे. म्हणजे सूक्ष्म विचार करणं म्हणजे थोडी थोडी प्रगती व्हायला सुरुवात होईल. सूक्ष्म विचार करायचाच नाही ज्याला विचार, त्याला नाहीच कळणार. म्हणजे अगदी प्रकाश आणि अंधार सहज आहे की ज्याला खरंच विचार करायचा आहे तर त्याला आपण म्हणूया की हा याला काहीतरी कळेल. सुरुवातच नाही केली तर कळणारच नाही. पण ज्याला विचारच करायचा नाही त्याला काय कळणार. निर्विकार ब्रह्मवस्तू कळायला हवी आहे, विचार करायला सुरुवात करायची. नाहीतर मग आपल्याला काय आहे, सगळीकडे जे काही दृश्य विश्व आहे खरं वाटतंय त्याच्यातच राहू. पुन्हा पाप पुण्य, पुन्हा सगळं येणं जाणं हे सगळं सुरू होईल. तर आपल्याला त्या सूक्ष्म वस्तूचा, त्या आत्मवस्तूचा अनुभव घ्यायचा आहे. त्याला ते न्याय आणि अन्याय शब्द वापरले. नेहमीच्या भाषेमध्ये आपण न्याय अन्याय शब्द अगदीच सहज वापरतोय का नाही आहे. तर खरंच आत्मवस्तूचं समजून घेणं हे न्याय आहे. आणि सूक्ष्म वस्तूचा अनुभव न घेणं म्हणजे अन्याय. तर मिळालं ना नरदेह, त्यामुळे हे सगळं आपल्याला करायला हवं. त्याच्यासाठी एक चांगलं उदाहरण दिलं आहे समर्थांनी की एखादा अंध आहे, जन्मांध, बिचाराला दिसतच नाहीये. आता तो जन्मांध आहे, तो एखाद्या अशा मौल्यवान रत्नाची परीक्षा कशी काय करणार, त्याला दिसतच नाही बिचाराला. तसं आहे की इच्छाच नाही त्याला हे काही करायची, तर मग त्याला काय सार करणार, त्याला काय आत्मवस्तू आणि दृश्य जग आणि खरं काय आणि खोटं काय आणि सगळीकडे ईश्वर भरलेला आहे म्हणजे परमार्थ म्हणजे काय, कशाला कळणार आहे. जसं त्या आंधळ्याला रत्नाची परीक्षा करता येणार नाही तसं आहे की ज्याला जो अज्ञानी आहे काही करायचंच नाहीये, तो कुठलं काय संत ते पण आपल्यासारखेच आहेत, येतात आणि जातात म्हणजे काय आलाय असं जर म्हणणार असेल तो नाहीच काही करणार. म्हणून निर्गुण स्वरूपाशी जो अनन्य होणार आहे, निर्गुणाशी जो तद्रूप होणार आहे त्या ज्ञानीपुरुषाचा विचार आपल्याला करायचा आहे. आत्मनिवेदन साधणारा, अनन्यता साधणारा श्रेष्ठ पुरुषाला धन्य म्हटलंय समर्थाने. समर्थ संप्रदायामध्ये हा जो लघुबोध समास आहे ना, दिसायला जर एवढा लहान असला तरी त्या संप्रदायामध्ये एक अशी श्रद्धा आहे की हा जो समास आहे हा समास समर्थाने खास छत्रपतींसाठी केलेला उपदेश आहे. आणि त्यामुळे या लघुबोधाला फार फार महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे छत्रपतींच्या अनुग्रहाच्या वेळी त्या दोघांच्या नेमकं जे बोलणं झालं ते या लघुबोध समासात समर्थाने दिलेलं आहे. असा सांप्रदायिक सगळ्या शिष्यमंडळींचा म्हणजे खास असा म्हणजे श्रद्धेचा भाग आहे. त्यामुळे आपण काय करूया, स्वरूपानंद सरस्वती यांनी या समासाबद्दल असं म्हणलं, म्हणजे त्यांनी एक व्याख्या केली की विषवत्यत विषय हा म्हणजे हे विषय विकार निर्माण करतात ना, त्यांनी आपला घात होतो. ज्याला आपल्या नेहमीच्या आपण मृगजळ म्हणतो किंवा घाण्याला बैल जुंपलेला असतो ना, त्या बैलाला अशा काही अंतरावरती असं हिरवंगार गवत ठेवलेलं असतं की तो बिचारा जातो 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 पण तो गवत ठेवतो तिथे पोचतच नाही, पुन्हा 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 गोल गोल फिरत राहतो. म्हणजे ते गवताच्या अपेक्षेत तो फिरतो आहे पण त्या सुखाचा त्याला अनुभव मिळत नाही. ती जे ते गवत मिळेल या आशेनं बिचारा दिवसभर फिरत राहतो. तसं आपलं होत आहे. हे दृश्य जगातले विषय आपल्याला काहीतरी आनंद देतील म्हणून त्या विषयांच्या मागे 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 आपण जातोय, त्या विषयांच्या मधला आनंद की आपल्याला मिळत नाही. गमतीची म्हणून उदाहरण असतात पण अगदी नाही वेळच्या वेळी चहा मिळाला अस्वस्थ होतात लोक. झोपताना उशी लागते आपल्याकडे. भरपूर पाहुणं कोणी आलं ना की आपण उशी जाड देऊ का पातळ देऊ, मऊ देऊ का जरा दोन हवी आहेत असं विचारतो. याचं कारण काय आहे की ती जी गोष्ट आहे ज्याची आपल्याला सवय आहे ती मिळाल्याशिवाय आपल्याला चैन नाही पडत, बेचैन होतो आपण. माणसं सुद्धा आपली जी आवडती माणसं असतात ती आपल्याला हवीविषयी वाटतात. ती जरा 2 दिवस 4 दिवस थोडी गावाला गेली की आपल्याला चैन पडत नाही, आपण अस्वस्थ होतो. हे जे सगळं आहे ना ह्याला आपण सवयी म्हणतो. या सवयींपासून आपण दूर राहू शकत नाही, ते तसंच्या तसं लागतंच. आता हे जर आपल्या लक्षात आलं तर मग आपल्या लक्षात येईल की जी ती अस्वस्थता आहे ती अस्वस्थता आपणच निर्माण केली आहे. अगदी तसंच आहे जीवन म्हणजे हे सगळं असं छानपैकी नाटक आहे. कधी कधी नाटकाचा अंत जो असतो तो चांगला होतो, कधी कधी दुःखांत होतो, कधी कधी वाईट असतो. आपण त्या 3 अंकी नाटकात गुंतलेलो असतो. नाटक संपलं की आपण आपापल्या मार्गाने घरी जातो. थोडे दिवस तो विषय कदाचित मनामध्ये राहतो. जो सुखद नाटक असेल, चांगलं वाटलं असेल, शेवट चांगला झाला असेल तरी देखील
काही काळाने आपण ते विसरून जातो आणि पुन्हा जो की आपलं व्यावहारिक जीवन आपलं चालू आहे त्याच्यात रमतो. दुःखी शेवट असेल तर ते तर लगेचच आपण दूर करून टाकतो आणि आपल्याला सुरू करतो. आता हे झालं आपलं व्यावहारिक. हे आपल्याला विचार करायचा आहे की हे सगळं अशाश्वतच आहे. हे सगळे आपण जे जे आता अनुभव म्हणतोय ते आपल्याला प्रत्येकाचं आहे. तर काही कुणा एवढ्यांनाच येतात ह्यांना नाही. तर हे असं सगळ्यांना होतं आणि हे अशाश्वत आहे, याच्यातून काही निष्पन्न होत नाही असं म्हणून समर्थ आपल्याला यातून बाजूला करायला सांगतात. हे असार आहे सगळं, हे अनित्य आहे सगळं, हे अशाश्वत आहे सगळं, ह्याच्यात नाही रमायचं. बटन ऑफ आणि ऑन असं आपल्याला ह्या दृश्य जगातून बाजूला येता आलं पाहिजे, अशा प्रकारचा विचार त्यांनी आपल्याला सांगितलाय. मी मग असं म्हटलं की हा बोध समर्थांनी राजाला शिवाजी महाराजांना केलाय. शिवाजी महाराजांच्या आणि समर्थांच्या भेटींचा विचार केला तर पहिल्याच भेटीत मी मग अशी म्हटलं तसं त्यांना अनुग्रह दिला गेलाय. दोघांच्या मध्ये म्हटलं तर अंतर बरंच आहे. समर्थ जेव्हा म्हणजे समर्थांचा 1608ला जन्म, 1620ला जर ते नाशिकला आले आणि जेव्हा म्हणजे नाशिकची साधना पुढे चालू असताना लक्षात असलं की 2 वर्षाचे शिवाजी महाराज होते आणि मग तसं हे केलं 12 वर्ष साधना, 12 वर्ष देशपर्यटन. 1644ला समर्थ पुन्हा महाराष्ट्रात आले. तरी देखील समर्थांच्या आणि महाराजांची भेट नव्हतीच. 1644 पासून 1649 4 वर्ष शिवाजी महाराज आणि समर्थ एकाच परगण्यामध्ये आपापलं कार्य करत होते. दोघांचीही एकमेकांना माहिती होती, एकमेकांबद्दल अनेकांनी माहिती दिलेली होती. जसं मी आपल्याला म्हटलं की तुकाराम महाराजांनी तर 8 वर्षाच्या शिवाजी महाराजांना सांगितलं होतं की तुझा योग कुठे आहे ते. त्यामुळे माहिती होती पण भेट नव्हती. आणि मग जेव्हा इतक्या 4 वर्षांत जेव्हा भेट झाली, त्या भेटीचा सुद्धा आपल्या शिवाजी महाराजांच्या चरित्रात उल्लेख मिळतो की शिवाजी महाराज काय वाईला होते, म्हणजे त्यांची छावणी वाईला होती. आणि त्याच वेळेला दिवाकर गोसावी आणि उद्धव गोसावी म्हणजे समर्थांना कळली गोष्ट ते वाईला आहे ते, म्हणून या 2 महत्त्वाच्या शिष्यांना समर्थांनी एक पत्र महाराजांसाठी दिलं आणि त्यांना वाईला पाठवलं होतं. ठिकठिकाणी जे मठ होते त्या मठांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या सगळ्या गोष्टी समर्थांना कळत होत्या. ते पत्राचा विचार पण केला तर ते पत्र पण आपल्याला माहिती आहे की समर्थांनी खूप महाराजांचं जे काही कार्य चाललं होतं. आता तसं पाहायला गेलं तर लहान 15-16 वर्षाच्या महाराज 8व्या वर्षापासून सुरुवात झाली स्वराज्याला आणि इतकी भराभर महाराजांनी प्रगती केली होती की त्या पत्रात सुद्धा समर्थांनी त्यांचं खूप कौतुक केलंय. सगळ्यांना पत्र माहिती आहे. निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा निधारू, श्रीमंत योगी असं समर्थांनी महाराजांना म्हटलंय. आणि त्याच्यामध्ये आपली भेट झाली नाही याच्याबद्दलचं एक दुःख पण व्यक्त केलंय. तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले, ऋणानुबंधी विस्मरण झाले काय नेणू, असं स्वतःकडे कमीपण घेतलेलं आहे. त्यामुळे तो महाराजही राजकारणामध्ये अडकलेले आहेत, ह्यांचाही मोठं महंते पण सगळं चाललेलं आहे आणि आपली भेट झाली नाही याच्याबद्दलचं एक थोडीशी भेटीची ओढ सुद्धा समर्थांनी या पत्रामध्ये कळवले. पत्र महाराजांनी वाचलं मात्र खरोखर त्यांनी मस्तकी धारण लावलं की मनामध्ये ज्या सद्गुरूंच्या भेटीची ओढ आहे आणि त्या सद्गुरूंनीच आपल्याला पत्र पाठवलं असं म्हटल्याबरोबर महाराज निघाले. 300 सैनिक आपल्याबरोबर घेतले, मावळे आपल्याबरोबर घेतले आणि समर्थ जिथे आहे तसं कळलं होतं तिथे आले, म्हणजे चाफळला आले. समर्थांना कल्पना होतीच, अंदाज होताच की पत्र केव्हा पोचेल आणि पत्र मिळाल्यावर महाराज लगेच कसे निघतील, चाफळला कसे येतील. आणि त्यामुळे सर्वांच्यामध्ये लोकांच्यामध्येच महाराजांना भेटायचं नव्हतं म्हणून समर्थ चाफळपासून थोड्या अंतरावर शिंगणवाडी नावाचं गाव आहे. आता तिथे समर्थांच्या आणि महाराजांच्या भेटीचा मोठा हे पण उभारलेलं आहे. तेव्हा आता कोणीही पटकन काल 11 मार्चला जाऊन आलेली मंडळी शिंगणवाडीला जाऊन पडालेली असतील तर त्या शिंगणवाडीला समर्थ जाऊन राहिले. इकडे बाकी कोणालाच काही माहिती नाही पण महाराज आले, अक्कास्वामी चाफळच्या मठात भेटले आहेत. त्यांनी सांगितलं थांबले हा म्हणण्याचा प्रयत्न केला की समर्थ त्यांना काय विचारायला माहिती की महाराजांच्या भेटीसाठीच समर्थ तिकडे जाऊन बसले ते. तर अक्कास्वामी त्याला सांगितलं परंतु महाराज काही थांबले नाहीत आणि शिवाजी महाराज बरोबर वैशाख शुद्ध
नवमीचा दिवस आहे, 12 एप्रिल गुरुवारचा दिवस. त्या दिवशी महाराजांची आणि समर्थांची भेट झाली. पहिल्या भेटीमध्ये म्हटलं तसं की समर्थांनी प्रसाद दिला. हा जो लघुबोध आहे ना, तो लघुबोध त्यांना दिलाय. समर्थ सांगतायत, कल्याण लिहून घेत आहेत. महाराज पोचतायत. समर्थ त्या स्थानावरून उठलेत आणि मोठ्या प्रेमाने राजाचं स्वागत केलंय. महाराज नमस्कारासाठी खाली वाकलेत. महाराज लहान आहेत, वयाने लहान आहेत महाराज जे असते ते. त्यामुळे समर्थांनी त्यांना दोन्ही दंड घेऊन उठवलाय, मोठ्या प्रेमाने आलिंगन दिलाय आणि मग राजे तुम्ही नमस्कार नाही करायचा, तुम्ही आम्ही बंधू, तुम्ही नाही नमस्कार करायचा, तुम्ही नाही वाकायचं. आपण दोघंही तुळजाभवानीचे पुत्र आहोत. त्यामुळे धर्मस्थापनेसाठी तुम्हाला रामरायांनी पाठवलेलं आहे. महाराज असं म्हणाले की तुम्ही 22 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठे आहात, त्यामुळे धाकट्या भावानी वडील भावाला नमस्कार केला तर त्यात काही चुकीचं नाही, केलाच पाहिजे. आणि म्हणून पुन्हा एकदा महाराजांनी समर्थांना खाली वाकून नमस्कार केलाय. या सगळ्या भेटीचं वर्णन अनेक मंडळींनी केलंय. ज्यांना समर्थ हृदय शंकर श्रीकृष्ण देव असे जे धुळ्याचे होते, त्यांनी या भेटीची जी काही आता हे खरं घडलं की नाही वगैरे वगैरे ह्या शंका घेण्याचं की आपल्याला कारण नाही, तो खरोखरच ते लिहितात की राजांनी समर्थांना नमस्कार वाकून गेला. समर्थांनी पुन्हा महाराजांना हृदयाशी धरलं आणि हे सगळं बघणारं कोण होतं तर शिंगणवाडीचं मारुती. म्हणजे समर्थ आणि शिवाजी महाराज यांची भेट जी होती ना ती एक वेगळीच होती. जणू काही आकाश आणि समुद्राची भेट होती किंवा गंगा आणि यमुनांचा तो संगम होता. म्हणजे दोन शरीर भिन्न असले तरी ते जे काही आत्मा होता तो एकच होता. समर्थांना योद्धा संन्यासी म्हटलंय, तर शिवाजी महाराज संन्यस्त योद्धा होते. आणि ही अशी दोन मंडळी दिसायला दोन शरीर असली तरी एका अर्थाने धर्मकारण म्हणजे समर्थ आणि राजकारण म्हणजे महाराज असा सगळा समन्वय या भेटीने साधला होता. त्या शंकर श्रीकृष्ण देवांनी म्हटलंय की याज्ञवल्क्य आणि जनक किंवा कृष्ण आणि अर्जुन किंवा राम आणि वशिष्ठ, ब्रह्मतेज आणि क्षात्रतेज, शिवाजी महाराजांची सामर्थ्याची चळवळ आणि समर्थांचं भगवंताचं अधिष्ठान, असा सगळ्यांचा हा एकत्र मिळजुळ झाला. असं खूप सुंदर वर्णन शंकर श्रीकृष्णदेव करतात. आणि त्यावेळेला समर्थांनी पहिल्याच भेटीमध्ये महाराजांना अनुग्रह पण दिला. महाराजांनी इच्छा व्यक्त केली आपल्याला अनुग्रह मिळावा. कल्पना करा, शंकर श्रीकृष्णदेव म्हणतात की समर्थांना रामाचा अनुग्रह मिळाला होता. शिवरायांना रामाचा अवतार म्हटलं जातं. म्हणजे समर्थ रामाचे शिष्य आणि समर्थांचा रामाचा अवतार असणारा शिष्य. म्हणजे समर्थांचा विचार केला तर समर्थांचा गुरु पण राम आणि शिष्यही राम. अशा ब्रह्मसाक्षात्कारानंतर जे गुरु शिष्य एकरूप होऊन जातात असं जे आपण म्हणतो, किंवा तिथे की हे नातं राहत नाही, गुरु शिष्य वेगळं राहतच नाही. ब्रह्मसाक्षात्कार झाला म्हणजे सगळीकडे ईश्वरच. तर तसं जणू काही साक्षात या समर्थ आणि शिवरायांच्या भेटीच्या निमित्तानं घडलं असणार असं ते वर्णन करतात. आणि समर्थांनी महाराजांची ही इच्छा होती अनुग्रह देण्याची, तर ते मान्य केलं. मान्य करताना सुद्धा खूप सुंदर नाट्यमय विचार केलेला आहे की महाराजांनी इच्छा व्यक्त केली, ठीक आहे, समर्थांनी क्षणभर महाराजांना अनुग्रह द्यायचा का असं शंका आली का काय मनात, म्हणून कल्याणाकडे पाहिलं आणि कल्याणाने पण नेत्रसंकेत केला. त्यांनी नेत्रसंकेत केल्यावर जणू काही समर्थांनी येस ओके करूया, हरकत नाही असं जणू काही समर्थाला वाटलं. असं समर्थ तयार झाले. शिवबानं बाळाजीला संकेत केला, बाळाजींनी पूजा म्हणजे योजना होतीच तसं म्हटलं तर. अशा जंगलामध्ये सगळं साहित्य आणलं गेलं, जे काही बिलतारी संत्री यंत्रणा तेव्हा असेल त्यांची, त्या संत्रणेप्रमाणे. कारण ते जे बरोबर 200 सैनिक होते ते लांबवर उभे केलेले होते. मी मगाशीच आपल्याला म्हटलं की या दोघांची भेटीला साक्षात मारुतीच होता आणि मग ही सगळी मंडळी जवळ आली असतील. त्यामुळे हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सैनिक ह्या सगळ्यांना कदाचित दुरून फक्त हे दृश्य दिसत असेल, परंतु आवाज ऐकू येत असेल. आणि मग मात्र महाराजांनी समर्थांची कल्याणाच्या सांगण्याप्रमाणे दिवाकर भट तिथे होते, त्या दिवाकर भटांचं जी पौरोहित्य केलं आणि महाराज हात जोडून उभे राहिलेत. समर्थांनी महाराजांना जवळ बसवून घेतला आणि हा जो लघुबोधाचा मोठ्यात मोठा खरा विचार, पण नाव मात्र लघुबोध, आत्मानात्म विचार
सारा विचार समर्थांनी अगदी थोडक्या शब्दामध्ये, थोडक्या वेळामध्ये शुभाला सांगितला. म्हणजे मोठं तत्व आणि त्या मोठ्या तत्वाचा थोडक्यात अर्थ, म्हणून त्याला लघुबोध असं म्हटलं. आणि तो त्यांनी शुभाला सांगितला. पृथ्वीवरची जी तत्व आहेत, लघुबोधामध्ये जी पंचमहाभूतांचा विचार केला, ती सगळी तर जुनी आहेत, अनादिकालापासून आहेत. एकीकडे आपण त्याला म्हणतोय की ती नाहीशी होणारी आहेत वगैरे वगैरे, तर ती शाश्वत नाही, ती प्रत्ययाला येतात, अनादिकालापासून आहेत, पण तरीदेखील ती शाश्वत नाही, त्यांच्यात परिवर्तन होत असतं. हे जे पंचमहाभूतांच्या प्रत्येकाचं वेगवेगळे विचार केलेला आहे, तो सगळा या लघुबोधामध्ये थोडक्यात समर्थांनी मांडलाय. ते आपल्याला दिसतं. पृथ्वीचा म्हणजे भूमीचा विचार केलाय. ती काही एका स्वरूपात राहत नाही, बदल होत असतो. आपण अनेक वर्षांचा विचार केला तर कळतं की ज्वालामुखी होतात, नद्या समुद्रांच्या जागी पर्वत येतात. म्हणजे ह्या भूगोलामध्ये आपण पृथ्वीवर म्हणतो की किती असे बदल होत असतात. त्यामुळे पृथ्वीचं सुद्धा हे काही शाश्वत रूप नसतं. म्हणजे मगाशी आपण विचार करताना की पृथ्वी म्हणजे काय, तर माती, मग मातीपासून काय अनेक वस्तू बनतील, किल्ले बनतील, घरं बनतील, तशा छोट्या मोठ्या गोष्टी पण बनतील, आणि त्या सगळ्या अशाश्वतच मोडतील नाही. तसंच आहे. पण अगदी जरा मोठा विचार केला तरी पण आपल्याला कळेल की हे सुद्धा काय शाश्वत रूप नाही. पाण्याचा विचार केला तर पाणी सुद्धा नाशिवंत आहे. तेज सुद्धा म्हणजे सूर्य उगवतो मावळतो, तेही चिरंतन नाही. वायू सुद्धा चिरंतन नाही, कधी आहे कधी नाही. हा अनुभव आपण घेतो. मग असे म्हटलं आपण वारा पडतो म्हणजे काय, तर वारा नाही. थंडीच्या दिवसामध्ये नको असतो तर तो वारा मिळतो, उन्हाळ्यात हवा असतो तर तो मिळत नाही वगैरे वगैरे. त्यामुळे तेही काही मोठं शाश्वत रूप नाही. आकाशही नाममात्रच आहे, काही नाही, म्हणजे त्याला पोकळी आहे म्हणून त्याला आपण आकाश म्हणतो. ही सगळी जी काही पंचमहाभूतांची नित्य मानणं हा जो काही वेळेपणा आहे तो आधी सांगितला, आणि मग शाश्वत अशाश्वताचा विचार सांगितला. हे सगळं पूर्वी होतं, आज आहे, उद्याचं जर त्या वाचून चालणार नाही. त्रिकालाबाधित तसा जो आत्मा आहे तोच एकच एक आहे. हा सगळा विचार खरं म्हणजे आता मनात असं येतं की पहिलीच भेट, शोभाचं तर स्वप्न काही वेगळंच आहे. त्यासाठी त्याला कदाचित महाराज समर्थाकडून आशीर्वाद हवे असतील, आणि हे मात्र पहिल्याच भेटीमुळे त्याला आत्मानात पदवी होईल. आणि हे सगळं हे कसं अशाश्वत आहे, आणि शाश्वत जे काही आत्मस्वरूप आहे ते काय आहे, ते खरं सत्य स्वरूप आहे, असं सगळं सांगतायत. असंही सांगतायत की हे सगळं कळण्यासही संतांची संगत हवी आहे. म्हणजे ज्या संतांच्या संगतीत शिवबा गेला होता 8व्या वर्षी, आणि ठीकच आहे, तुकाराम महाराजांच्या सगळं त्यांना आवडलं. हे धन आम्हास मृत्तिके समान. तुकाराम महाराजांनी काही तबकभर या दिल्या होत्या मोहरा, आणि त्यांनी काही त्या स्वीकारल्या पण नाही. खरं तर ते किती गरीब होते, त्यांना हवं होतं की तसं म्हटलं तर धन, पण हे धन आम्हास मृत्तिके समान. आणि असं त्यांनी सभोवताली अशा लोकांच्या वेळी ते धन असं उधळवलंच. असं जे की शिवाजी महाराजांनी पाहिलं होतं, म्हणजे संत कसे असतात ते त्यांनी बघितलं होतं. आता पुन्हा ते सांगतायत की हे जे काही सत्य स्वरूप जे आहे, आत्मस्वरूप आहे, हे जर कळायला हवं असेल तर संतांच्या सहवासात जायला पाहिजे. तिकडे संतांच्या सहवासात गेले ते तर तुकाराम महाराजांनी सांगितलं की तुमचा योग इथे नाही आहे, तुम्हाला समर्थ भेटतील. म्हणजे राजा होऊन सुद्धा शाश्वत काय आहे याचा विचार समर्थांनी त्याला सांगितलं. पण राजा पण व्हायचा आहे. बघा, गीतेची आठवण अशीच होते की अर्जुनाला युद्धच करायला सांगायचं आहे, पण तरी देखील सत्य स्वरूप ईश्वर काय आहे, त्या ईश्वराचा विचार भगवंतांनी अर्जुनाला सांगितलाय. अगदी तसंच शोभा आणि समर्थांच्या भेटीमधला लघुबोध आहे, तो लघुबोध सांगतोय. आत्म्याच्या ठिकाणी येणं जाणं नाही, त्या आत्म्याला आकार नाही, निर्गुण निराकार आहे, त्याला जन्म मृत्यू नाही. लघुबोधाचा जो उद्देश आहे तो महाराजांनी ऐकला, आणि हा उद्देश ऐकताना खरंच महाराजांची समाधी लागली. म्हणजे शांतपणाला ऐकत होते की आपलं राज्य, त्या राज्यामध्ये चालणाऱ्या सगळ्या गोष्टी, हे सगळं क्षणभर विसरलेच, त्या लघुबोधामध्ये गुंतून गेले. समर्थ म्हणाले, आत्ता तुम्ही ज्या सुखात, ज्या आनंदात आहात ना, म्हणजे अगदी तल्लीन झाल्यात ना, मग्न झाल्यात ना, यालाच आत्मसुख म्हणायचं. म्हणजे आत्ता क्षणभर सगळ्याचा विसर पडलेला आहे. समर्थ जे काही सांगताय ते सांगत असताना इतकी एकाग्रता लाभलेली आहे की बाकी सगळ्याचा विसर पडलेला आहे. समर्थांनी तोच अनुभव त्यांना दिला की मला आत्ता या क्षणाला ज्या सुखात तुम्ही मग्न झालात ना, यालाच आत्मसुख असं म्हणायचं.
आणि खरोखर शिवरायांना गहिवरून आलं. म्हणाले, महाराज आज काय झालं, आज तुम्ही आम्हाला सनाथ केलं. महाराजांचा उद्गार काय आहे की आज तुम्ही मला सनाथ, आज मला सद्गुरू मिळाला. सद्गुरू वाचवली सापडे असो, हे जे की आत्मानात्म विवेक आहे, हा जो निजसुखाचा अनुभव आहे, तो निजसुखाचा अनुभव हा तुम्ही मला दिला. आपल्याला सगळ्यांना कदाचित कथा माहिती आहे की समर्थांनी महाराजांना श्रीफळ पाठवलं आणि ते श्रीफळ पाठवताना काही 3 गोष्टी पाठवल्या होत्या. तसं पाहायला गेलं तर श्रीफळ ठीक आहे की तुमचं कल्याण होऊ दे म्हणून त्यांनी श्रीफळ दिलं असेल, अगदी बरोबर आहे. त्याच्या जोडीला खडे, माती आणि लीद असं दिलं होतं. तर हे काय आहे, तर माती याचा अर्थ सगळं पृथ्वीचं राज्य तुला करायचं आहे. पूर्वी अश्वदलाला महत्व होतं, त्या घोड्याची लीद दिली आहे त्याचा अर्थ असा आहे की तुझं उत्तम अश्वदल असलं पाहिजे. खडे जे दिले त्याचा अर्थ किल्ले आहे, सगळे किल्ले तुझ्या ताब्यात असले पाहिजे, सगळ्या किल्ल्यांवर आपलं राज्य असलं पाहिजे. अशा प्रकारचा बोध, लघुबोधमध्ये नुसतं आत्मज्ञानाचा विचार नाही आहे, तर हाही विचार त्यांनी आपल्याला दिला आहे. म्हणून दिसायला असं आहे की आत्मज्ञानाचा विचार समर्थ सांगतात. समर्थ संप्रदायाची मंडळी असं म्हणतात की महाराजांना जो काही उपदेश केला तो म्हणजे लघुबोध आहे. महाराजांना उपदेश करताना आत्मज्ञान महाराजांना सांगायचं होतं, त्याबरोबर राजा म्हणून राजाची जबाबदारी काय तेही सांगायचं होतं. त्या अनुग्रह दिल्यानंतर महाराजांना त्यांनी ह्या सांकेतिक गोष्टींमधून राजा कसा असायला हवा आणि तुझी जबाबदारी काय आहे ही पण त्यांनी सांगितली आहे. आणि तो जो आत्मबोधाचा अनुभव आहे, तो अनुभव पण थोडा काही क्षण का होईना समर्थांना मिळवून दिलेला आहे. सद्गुरू शिष्याच्या भेटीचा हाच मोठा विचार असतो की मला सनाथ तुम्ही केलं, सद्गुरू मला मिळाला, तो सद्गुरू मला मिळाल्यानंतर जो आत्मसुखाचा अनुभव मला मिळाला, तो अनुभव कसा आहे, तेच ते ईश्वर सगळीकडे असण्याचं ज्ञान आहे. असा विचार समर्थांनी जो सांगितला तो महाराजांना कळला. पुन्हा तेच की म्हणून मला आत्मज्ञान कळलं असं म्हणणाऱ्याला आत्मज्ञान कळलेलंच नसतं. पण अर्जुनाला जसं की आता तू सांगतोस तसं मी युद्ध करीन असं त्यांनी म्हटलं की आता मला माझ्या सगळ्या शंका दूर झाल्या, आता मी युद्ध करतो. ज्या अर्जुनाला मला युद्ध करायचं नाही आहे आणि का करायचं त्याचं बरोबर कारण सुद्धा त्यांनी सांगितली, त्याच अर्जुनाला हे सगळं आत्मस्वरूप भगवंतांनी किती छान पद्धतीने समजावून दिलं आणि तो आपल्या कर्तव्य कर्माला इतका छान तयार झाला की हे सगळं मला करायचं आहे, परंतु मी हे का करतो ह्याची सगळी कारण मीमांसा त्याला कळली आणि त्यांनी सांगितलं हो आता मी युद्ध करतो. ही जशी कृष्णार्जुनाची सगळी कथा तशी आपल्याला शिवबा आणि समर्थांची ही कथा कळते आणि एका लघुबोधातून सहजपणानं समर्थांनी सगळं तत्वज्ञान या महाराजांच्या निमित्तानं तुम्हा आम्हाला पण सांगितलं. आता आपल्याला कळेल की सुरुवात जी झाली त्या सुरुवातीला म्हणजे या समासाची सुरुवात करताना मी काही आधीच सांगितलं नव्हतं आपल्याला की अशा पद्धतीनं संप्रदायामध्ये हा समर्थांनी शिवबाला केलेला बोध आहे हे कधी सुरुवातीला आपल्याला सांगितलं नव्हतं. याचं कारण तेच होतं की विषय जो आहे तो विषय असा आहे की ज्या निरनिराळ्या पद्धतीनं आपल्याला हा सर्व करता सर्व ज्ञानी ईश्वर जो आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न समर्थ करून देत आहे. निरनिराळ्या पद्धती देत आहे, कुठली पद्धती आपल्याला योग्य वाटते तसं आपण करावं. आणि इतका प्रयत्न करून सुद्धा आपली जी काही गडबड होती ती गडबड सुरुवातीला दाखवली आणि शिवबानी मात्र पहिल्याच भेटीमध्ये समर्थांचा अनुग्रह घेतला. आता शंका घेणारे किंवा विचार करणारे पण म्हणूया, नुसता शंका घेणारे नाही, लगेच आपण म्हणू की 4 वर्ष एकमेकांच्या भेटीसाठी उत्सुक होतेच की मनामध्ये होतच. समर्थांच्याही मनात होतं शिवबाला भेटायचं, शिवबाच्याही मनात होतं समर्थांना भेटायचं. हा जो योग जुळून येणं आहे हा योग मात्र जुळून आला आणि त्या पहिल्याच भेटीमध्ये जणू काही ठरवलंच होतं. अशा पद्धतीनं हे ज्ञान समर्थाने शिवबाला दिलं आणि उर्वरित नंतरच्या 1649 पासून ते अगदी 1680 पर्यंतच्या सगळ्या महत्वाच्याच काय शिवबाच्या प्रत्येकच गोष्टीमध्ये समर्थांचा नुसताच आशीर्वाद नाही तर समर्थांचं मार्गदर्शन, समर्थाची सर्व प्रकारची बहुमोल अशी मदत प्रत्येका ठिकाणी आपल्याला दिसते असेल. ही जी आहे ही गुरु शिष्यांची काय म्हणायचं की एकत्व साधलेलं आहे असं दिसेल. हा आजच्या
लघुबोधाचा खरा म्हणजे विषय होता. मला वाटतं की अन्य ठिकाणी कुठे अशा पद्धतीचा विषय आला की नाही मला माहीत नाही, परंतु सुनील दादाने समर्थांच्या चरित्रामध्ये हा उल्लेख केला की हा पहिल्याच भेटीमध्ये जो काही बौद्ध शिष्या समर्थांनी आपल्या महाराजांना केला तो म्हणजेच हा लघुबोध समास आहे. हे तो पुन्हा एकदा घरी जाऊन महाराजांच्या दृष्टिकोनातून समास वाचा म्हणजे त्याची गोडी आपल्याला आणखीन कळेल. धन्यवाद.